नमस्कार. आज आपण एका अशा देशाबद्दल बोलणार आहोत जिने हजारो वर्ष वाळवंटावर मात केली, पण आज तोच देश स्वतःच्या चुकांमुळे एका भयंकर पाण्याच्या संकटात सापडला आहे. हे संकट इतकं मोठं आहे की त्यांची शहरांच्या शहरे जमिनीत खचत आहेत. या सगळ्याची सुरुवात होते पर्शियन आखातातील एका अनपेक्षित लष्करी घडामोडीने. इथे समुद्राचं खारं पाणी गोडं करणाऱ्या प्रकल्पांवर हल्ले होत आहेत आणि याकडे सहसा कोणाचं लक्ष जात नाही. पण आता प्रश्न हा आहे की या प्लांट्सनाच लष्करी लक्ष का बनवलं जातंय आणि यातून इराणच्या अंतर्गत स्थितीबद्दल काय कळतं? खरं तर याचं उत्तर फक्त बाहेरच्या संघर्षात नाहीये. ते दडलंय इराणच्या आतल्या एका मोठ्या संकटात. एक असं संकट ज्यामुळे तिथली मोठी शहरं अक्षरशः वाळवंटात बुडत चालली आहेत. पण आजची ही परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून पाहावं लागेल की पर्शियन लोकांनी पाण्याचं व्यवस्थापन पूर्वी किती उत्कृष्टपणे केलं होतं. म्हणजे बघा, पूर्वीच्या पर्शियन लोकांनी जमिनीवरून वाहणारे कालवे नाही बांधले, तर त्यांनी कनात नावाचे हजारो भूमिगत जलमार्ग तयार केले. ही एक इतकी जबरदस्त कल्पना होती की ती पुढे जगभर पसरली. आणि हे बनवणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं. यासाठी खूप काळजीपूर्वक आधी जमिनीत उभे खड्डे खणले जायचे आणि मग त्यांना आडव्या बोगद्यांनी जोडलं जायचं. यातून गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने, म्हणजे कोणत्याही पंपाशिवाय आपोआप पाणीपुरवठा व्हायचा. ही कनात प्रणाली फक्त एक इंजिनिअरिंगचा नमुना नव्हती, तर ती त्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होती. पाण्याला इतकं पवित्र मानलं जायचं की ते जीवनस्रोत मानून त्याचा खूप आदर केला जायचा. पण मग आलं 20वं शतक आणि इथून सगळं बदललं. पाण्याकडे एक मौल्यवान ठेवा म्हणून पाहण्याऐवजी त्याचा एक औद्योगिक साधन म्हणून वापर सुरू झाला. त्यावेळच्या शहाच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे एक नवीन स्वप्न पाहिलं गेलं. देशातच उद्योग आणि आधुनिक शेती वाढवण्यावर भर दिला गेला. आणि अर्थातच यासाठी पाण्यावर संपूर्ण सरकारी नियंत्रण मिळवणं गरजेचं होतं. आणि इथेच तो मोठा बदल झाला. जी व्यवस्था निसर्गाशी जुळवून घेणारी, स्थानिक लोकांच्या हातात होती, ती आता सरकारच्या नियंत्रणाखाली गेली. आता तिचा उद्देश फक्त मोठ्या प्रकल्पांसाठी पाण्याचा उपसा करणं हाच होता. 1979च्या क्रांतीनंतर तर चित्रच बदललं. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजे IRGC यांनी धरणं बांधण्याचा हा सपाटा आणखीनच वाढवला. देशातले उद्योग आणि शेती या सगळ्याला पाणी पुरवण्यासाठी त्यांना पाण्यावर पूर्णपणे ताबा हवा होता. या धोरणांमुळे काय झालं तर कलिंगड आणि सफरचंदासारखी पिकं, ज्यांना खूप पाणी लागतं, त्यांचं उत्पादन प्रचंड वाढलं. इराण फळ उत्पादनात या प्रदेशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला. पण त्यासाठी भूगर्भातील पाण्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली. या चुकीच्या धोरणांचे सगळ्यात भयानक परिणाम कुठे दिसत असतील तर ते इराणचे ऐतिहासिक सांस्कृतिक राजधानी असलेल्या इस्फहान शहरात. शतकानुशतकं इस्फहान हे एक हिरवंगार, नंदनवनासारखं शहर होतं, पर्शियन साम्राज्याचं एक रत्न. आणि या शहराचं सौंदर्य टिकून होतं ते तिथल्या खळाळून वाहणाऱ्या जायंदेह नदीमुळे. जुन्या फोटोंमध्ये दिसतं की हे शहर पाण्याने कसं भरलेलं होतं. आजचं वास्तव मात्र याच्या अगदी उलट आहे. मग प्रश्न पडतो की नदीचं पाणी गेलं कुठे? तर ते नदीच्या वरच्या बाजूलाच अडवून मोठमोठ्या स्टीलच्या कारखान्यांसाठी आणि शेतीसाठी वळवण्यात आलं. 30 सेंटीमीटर एवढ्या वेगाने इस्फहान शहराचे काही भाग दरवर्षी खाली खचत आहेत. का? कारण जमिनीखालचा सगळा पाण्याचा साठा उपसून काढला जातोय. तिथले लोक याला हळूवार भूकंप असं म्हणतात. विचार करा, आपलं शहरच हळूहळू जमिनीत खचतंय. खरं तर इस्फहानमध्ये जे घडतंय ते देशभरातल्या समस्येचं एक छोटंसं उदाहरण आहे. या समस्येमुळे संपूर्ण देशात अशांतता पसरली आहे आणि थेट सरकारलाच आव्हान मिळालं आहे. सरकारने एका ठिकाणची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी दुसऱ्या भागातून पाणी वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे झालं असं की ज्या भागातून पाणी नेलं तिथे असंतोष पसरला आणि तणाव आणखीच वाढला. सरकारची धोरणं पाहिली की त्यांची हताशा स्पष्ट दिसते. एकीकडे ते आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असे मोठे प्रकल्प उभारत आहेत, तर दुसरीकडे विरोधाचा आवाज दाबण्यासाठी थेट बळाचा वापर करत आहेत. आणि ह्यातूनच या समस्येचं मूळ स्पष्ट होतं. सरकारला वाटलं होतं की सिमेंट आणि पाईपच्या जोरावर पाणी तयार करता येईल. पण त्यांची ही पैज आता त्यांच्यावरच उलटली आहे. 3000 वर्ष पाण्याने पर्शियन संस्कृतीला टिकवून ठेवलंय. आता प्रश्न हा आहे की पाण्याची हीच कमतरता या संस्कृतीच्या अंताचं कारण ठरेल का?
कारण आता ही केवळ पर्यावरणाची समस्या राहिलेली नाहीये, तर सध्याच्या राजवटीच्या अस्तित्वासाठी एक मोठं आव्हान बनलीय.